हरे कृष्णा. आज आपण धुंदालवाडी पालघर येथे आलो आहे. बहुला गोदाम या गोशाळेवरती आलो आहे. तर याचे विश्वस्त श्री दामोदर प्रभूजींच्यावर आपण आज चर्चा करणार आहे की एवढ्या मोठ्या गोशाळेचं ते मॅनेजमेंट कसं करतात. हरे कृष्णा प्रभूजी. हरे कृष्णा. जय गोमाता. जय गोमा. नमस्कार. तर कसं नियोजन करता प्रभूजी? गाय आपल्याला, आपण गाईला सांभाळू शकत नाही, गाईच आपल्याला सांभाळतात. तर आपण या गायींची परिवारासारखी सेवा करतो. या प्रत्येक गाईला नाव आहे. हिचं नाव आहे बहुला. जसं या गोशाळेचं नाव आहे आपलं, तर या गोमातेचं नाव आहे बहुला. तर हिचं नाव आहे राधाराणी. असं प्रत्येक गायींचं नाव आहे. आणि गोमातांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना डोमेस्टिकेट केलं आहे. ते जंगलात राहतात, त्यांना तसं नॅचरल वातावरण देणं हे महत्त्वाचं. इकडे बघा, इकडे कमीत कमी 200-250 चिकूची झाडं आहेत. 5 एकर परिसर आहे. त्याच्यात फक्त गोमाता स्वच्छंद मोकळ्या दिवस रात्र फिरतात. आपली गोशाळा आहे, चांगली मोठी गोशाळा आहे, पण ती गोशाळा फक्त आपल्याला पावसाळ्यात लागते. आत्ता फक्त मिल्किंग आणि फिडिंगला गायी आत जातात, बाकी दिवसभर इथे राहतात. आणि इकडे शेतात अनेक वनस्पती उगतात. आपल्या शेतामध्ये ब्राह्मी उगतं. मी तुम्हाला फिरताना दाखवतो बघा. ब्राह्मी किंवा असे अनेक वनस्पती नॅचरली उगतात. तर या वनस्पती पण या सगळ्या गोमाता चरतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना असं मोकळीक मिळणं हे अतिशय महत्त्वाचं. दुसरं, गाईला या ज्या वनस्पती आहेत या एवढ्या प्रचूर मात्रामध्ये मिळत नाहीत. म्हणजे जर 200 एकर माझं क्षेत्र असतं तर फक्त वनस्पती खाऊनच गायींचं सगळं चांगलं मस्त पोट भरलं असतं. आता हे बघा, असं गोमूत्र देते गाय, हे सगळं शेतात चाललं आहे. मला तुम्हाला काही दाखवायचं आहे. या ज्या सगळ्या वेगवेगळ्या वनस्पती आहेत, भृंगराज आहेत, त्याच्यानंतर ब्राह्मी दाखवायचं आहे मला. त्या गायी चरून ते सगळं खाऊन टाकतात, पण नॅचरली आपल्या इकडे सगळं ब्राह्मी उगतं. हे बघा, हे ब्राह्मी आहे. अजून मोठं पण तुम्हाला दाखवतो. मंडूकपर्णी ब्राह्मी ही सगळीकडे उगते इकडे. तर हां, ही सगळी ब्राह्मी आहे बघा. ही जी सगळी आहे ही सगळी ब्राह्मी आहे. अशी सगळीकडे उगते. हे बघा, असं जसं आहे चारा आहे हा. हे बघा, ही ब्राह्मी आहे. तर ही ब्राह्मी बुद्धिवर्धक आहे. आणि हे बघा, हे सगळं ह्याच्यात जे आहे हे सगळं असं गाई चरतात. तर विषय असा आहे की जसं मी सांगितलं आहे, फक्त माझं 5-6 एकर क्षेत्र आहे. ह्याच्यात किती वनस्पती मिळणार, किती त्यांना पोषण मिळणार, हे लिमिटेड मिळणार. तरी त्या असं ओपन आहेत. 3 तास गाईला सूर्यप्रकाश आणि 3 तास चंद्रप्रकाश मिळाला पाहिजे, याची आपण काळजी घेतो. पण माझ्या मते सर्वात ह्याच्यात चांगलं कॉन्ट्रीब्युशन किंवा सिंहाचा वाटा आहे की आपण जे खाद्य वापरतो, धर्मराज ॲग्रोचं तुमच्याकडून जे आपलं खाद्य येतं, त्याचा खूप महत्त्वाचा वाटा आहे. कारण बाजारात जे आपल्याला खाद्य मिळतं, आपण त्याच्यात काय मिळवलं जातं ह्याच्यावर आपला कंट्रोल नाही, आपलं काहीच कंट्रोल नाही. फक्त त्यांचं मार्केटिंग चांगलं असतं. मोठे मोठे बॅनर्स असतात, ब्रोशर असतात, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन असतात, टाय लावून त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात, आपल्याला सांगतात ह्याच्यात हे आहे, हे एवढा बेनिफिट आहे, असे शब्द वापरतात जे आपल्या डोक्यावरून जातात. ह्याच्यात एवढं सगळं मिनरल्स मिळणार, पण त्यांचे बरेच इन्ग्रेडियंट जे असतात हे आपल्याला कळत पण नाहीत काय ते वापरतात. ते त्यांच्याकडेच तो राईट ठेवतात ते दाखवण्यासाठी. ते म्हणतात आमच्या कंपनीत येऊन फील्ड व्हिजिट करा, पण 100% काय घालतात ते दाखवत नाहीत. आणि जास्त मीठ असतं त्याच्यात, म्हणजे काही आवडीने खातात, स्वस्त गोष्टी असतात. पण आपण जे फीड वापरतो त्याच्यात एकतर आपण सरकी पेंड देत नाही. सरकी पेंड बीटी कॉटन असल्यामुळे ती अतिशय घातक आहे. त्यांनी नपुंसकता वाढते, जनरेशन खराब होतं आणि खूप दुष्परिणाम होतात. तर आपण सरकी पेंडच्या ऐवजी शेंगदाण्याची पेंड, खूप नारळाची पेंड, असे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरतो जे महाग आहेत. किंवा त्यात नॅचरल गूळ वापरतो, गुळाची पावडर वापरतो. तर जे या इन्ग्रेडियंट्स क्वालिटी आहेत. तर माझ्या मते गाईला, प्रत्येक गाईला कमीत कमी 2 ते 2.5 किलो तरी मेंटेनन्स डोस दाणा द्यावा लागतो. दूध देणारी गाय असेल तर अजून थोडा जास्त द्यावा लागतो. हे बघा, वासरं पण असे ओपन आहेत आईपाशी. मी तुम्हाला जे सांगितलं, लहान वासरांना आपण बांधत नाही. हे तुम्ही असं कोणत्याही गोठ्यात, कमर्शियल गोठ्यात बघणार नाही की वासरं अशी आईपाशी ओपन आहेत. तर हेजिटेट फ्री मिल्क प्रोडक्शन. आणि हे बघा ना, सगळ्या गायी बघा सगळीकडे अशा
निवांत बसले आहेत, हे बघा खाली बसले आहेत, रवंत करतायत. म्हणजे आजकाल जे विगन व्हायचं ट्रेंड चाललाय की बछड्यांची हत्या होते, तर ह्या गोट्यावरचं जर दूध घेतलं तर तुम्हाला विगन व्हायची गरज नाही. 100% मी डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींना 2018 अमेरिकेला घेऊन गेलो होतो. आमचा एक काऊ कल्चर कॉन्फरन्स नावाचा तिकडे एक कॉन्फरन्स होता सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, मिलीपिटस नावाच्या जागेत. तर तिथे आमचं 600-700 लोक होती, विदेशी लोक, लोकल अमेरिकन लोक. पण बाहेर खूप विगन्स प्रोटेस्ट करत होते आणि ते म्हणत होते की तुम्ही डेअरी प्रॉडक्ट घेता म्हणजे बछडे स्लॉटर हाऊसला जातात, विदेशात तर पक्के जातात, भारतात पण जातात. शिवाय लोक मला बऱ्याच वेळा म्हणतात, अरे आम्ही पण गीर गाईंचं दूध घेतो, किंवा गीर हे नुसतं गीर म्हणजे गाय नाही, गीर ही एक देशी गाय आहे. ज्या ज्या प्रांतातली देशी गाय आहे ती तेवढीच गुणकारी आहे आणि त्याचं पण आपण संगोपन केलं पाहिजे. गीर खूप जास्त खाते. जर आपली देशी गाय कमी खाऊन जर 2-2.5 लिटर दूध देत असेल तर ती गीरपेक्षा जास्त परवडते. नुसतं गीर नाही पण देशी गाय. तर ही आम्ही गुजरात बॉर्डरला आहे, आधी मी गुजरातमध्ये होतो म्हणून माझ्याकडे गीर आहे. ऑफकोर्स गीर इज व्हेरी डोसाईल, खूप शांत प्रेमळ ब्रीड आहे. पण आपल्या भारतात खूप चांगल्या ब्रीड आहेत, साहिवाल, थारपारकर, लाल सिंधी, आणि अनेक अशा ब्रीड आहेत. गवळव वेगवेगळ्या ठिकाणी, महाराष्ट्रात देवणी, पण खिल्लार बैलांसाठी आहेत. तर त्याचे वेगवेगळे पर्पज आहेत. तर आम्ही त्या लोकांना, विगन्स लोकांना, आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेतला तर ते म्हणाले की आम्ही विगन झालो नसतो जर आम्हाला असं अहिंसा ऑप्शन मिळालं असतं. आपल्याकडे पहिले 21 दिवस गाय व्याल्यावर आपण गाय आणि वासराला बांधत नाही, ते सोयर सुतक जसं म्हणतात तसं लागतं ते. तर आपण 21 दिवस ते दूध वापरत पण नाही. लोक 4 दिवस बघतात, दूध फाटलं नाही तर चहाला मग वापरायला सुरू करतात. आपण आणि बाकीच्या दुधात मिक्स करतात. आपण 21 दिवस ते वापरत नाही. ते दूध आपण, वासरू आईबरोबर असतं. वासरू किती पितं? 20 ml, 30 ml, नंतर 100 ml, 200 ml, आणि ते मोकळं असतं आईबरोबर. बघा इकडे तुम्ही बघताय, ते आरामात बसलं आहे आईबरोबर वासरू. त्याला काही अँझायटी आहे का नाही, त्याची आई बरोबर आहे, पाहिजे तेवढा वेळ, पाहिजे तितकं ते पिऊ शकतं. त्याच्यामुळे काय होतं की पहिले 21 दिवस ते असं प्याल्यानंतर त्याचं पूर्ण ते आयुष्य बनतं, त्याची जी तब्येत बनेल, आणि मग त्याला आपण 2 थन पाजतो आणि त्यांनी लॉस होत नाही. गायकडे आपण कमर्शियली बघू शकत नाही. गाय आपल्याला एवढं देते, त्याच्यामुळे आपण गाईला पाळत नाही, गाय आपल्याला पाळते. आपली औकात नाही गाईला पाळण्याची, आपली आई येते, बरोबर, आपण तिची सेवा करतो. हो, आपण फक्त गोसेवा करतो आणि ती गाय आपल्याला सर्व देते, तीच सर्व अरेंजमेंट करते. फक्त आपल्याला निमित्त बनायचं. जसं भगवंत म्हणाले अर्जुनाला, निमित्त मात्र भव्य साव्य साचिन. आपल्याला निमित्त बनायचं, सेवा करायची, आणि त्यात खूप आनंद आहे. तर विषय असा आहे की आपण जे गाईला फीड देतो, आय थिंक हे खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, हे वासरू खेळतंय तुमच्याशी, हे खूप महत्त्वाचं आहे. कारण बाहेर जे फीड आहे ते पूर्ण भेसळ आहे. तुम्हाला 20 रुपये किलो मिळेल, पण ते 20 रुपये किलोनी नुकसान किती होईल ते तुम्हाला कळणार नाही. जनरेशन बाद होईल काही दिवसानंतर. पण लोकांना शॉर्ट टर्म बेनिफिट पाहिजे, लॉंग टर्म बेनिफिटचा आपण विचार करत नाही. तर आपलं ऑर्गॅनिक फीड आहे. त्याच्यानंतर मी डहाणूमध्ये 14 एकरमध्ये चारा उगवतो. नेपियर वेगवेगळ्या टाईपचे आहेत, गोपालभाई सुतारियाजींचं नेपियर, गोकृपा अमृतम घालून. त्याच्यामुळे गाईला फीड ऑर्गॅनिक आणि इवन चारा नॅचरल, असा आपला प्रयत्न आहे. आणि बाकी इकडे शेतांमध्ये वगैरे असं चारा खूप असतो. ऑफकोर्स पावसाळ्यात गाई चरायला जाऊ शकतात बाहेर, पण एरवी 8 महिने या पूर्ण क्षेत्रामध्ये गाई ओपन असतात. मला इथे काही शेती करायची नाही, काही नाही, नॅचरली फक्त आम्ही पाणी सोडतो जेणेकरून हे सहज येतं. हे बघा, हे मी तुम्हाला जे ब्राह्मी मगाशी शोधत होतो, हे अख्खं ब्राह्मी आहे. बघा, हे सगळीकडे जे पसरलेले आहे असे राऊंड अशी जी पानं आहेत, ही मंडूकपर्णी ब्राह्मी. असे अनेक वनस्पती आहेत निसर्गात. जर गाईला गोचरण भूमी असती आणि गाई नुसत्या चरल्या असत्या तर त्यांना खाद्य द्यायची पण आवश्यकता नाही, किंवा मिनिमम दिलं तर चाललं असतं. पण तसं नाही आहे. ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी स्वीकार केली पाहिजे की तसं नाही आहे सध्या. तर त्याच्यामुळे आपल्याला त्यांना ॲडिशनल सपोर्ट द्यावा लागतो, चांगलं फीड द्यावं लागतं आणि क्वालिटी फीड द्यावं लागतं. त्याच्यामुळे जर हेल्दी, म्हणजे तुम्ही जर त्यांना फीड दिलं तर गाय हेल्दी राहणार, आपलं दुधाची क्वालिटी वाढणार, आणि त्याच्यापासून बनवलेले जे प्रॉडक्ट्स आहेत ते पण चांगले असणार. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाई अँझायटीमध्ये नाही, एन्झायटी फ्री. आज तुम्ही बघा, या गाई इकडे या, आपण जाऊ, तर यांना कुठेही अँझायटी नाही, निवांत गाई बसल्या आहेत. आपण असं फिरतोय तरी. तर ते महत्त्वाचं की यांना आपण चांगल्या क्वालिटीचं फीड देणं. हे बघा किती मस्त गोमाता आहे, जसदनची आहे, चंद्रिका नाव आहे. आणि जे प्रोडक्ट घेणार आहेत त्यांना पण एन्झायटी नाही की बाबा आपण घेतोय आणि
की त्याचं स्लॉटरिंगसाठी परत जातोय. दुसरं जे प्रॉडक्ट घेणार त्यांना त्याचं कर्म लागणार नाही. हम्म. नाहीतर जर आपण गाईचे प्रॉडक्ट घेणार आणि त्या गाईचं वासरूला दूध नसेल पाजलं, बैल नसतील, ऑक्सिटोसिन दिलं असेल, सगळ्यात घातक म्हणजे आपल्याला काय माहिती आपण काय दूध हार्मोन्स देतात जे वर. मिल्क इज अ हार्मोनल सेक्रेशन. Yes. गाईची ममता आहे ती, Yes, दूध लेट डाऊन करणं, दूध सोडणं. जर तुम्ही वासरालाच पाजत नाही, जर त्याला ममता येणार नाही तर काय करणार? ऑक्सिटोसिनचं इंजेक्शन देणार. ऑक्सिटोसिननी काय होतं, पुरुषांमध्ये नपुंसकता येते आणि स्त्रियांमध्ये प्रीमॅच्युरिटी येते. छोट्या छोट्या मुली ज्या 13-14 वर्षात प्रॉपर एजला मॅच्युअर झाल्या पाहिजे, 8-9 वर्षात. माझा मित्र आहे डेंटिस्ट डॉक्टर जिग्नेश पटेल, ते मला सांगत होते मुंबईला त्यांचं चांगलं प्रॅक्टिस आहे. त्यांच्याकडे एक पेशंट येते, 8 वर्षाची मुलगी, तिला सगळं मासिक पाळी वगैरे यायला लागली, कारण ती खूप आईस्क्रीम खायची, दूध. तर हे सगळं रिलेटेड आहे. आपल्याला कळत नाही. लोक आज, जुने काळची लोक एवढी शक्तिशाली का होती? शिवाजी महाराज यांची तलवार, महाराणा प्रतापांची तलवार एवढी कशी आपण उचलू पण शकणार नाही आता, असे होते. ते घेऊन ते युद्ध लढायचे. डिग्रेडेशन कसं होत गेलंय? डिग्रेडेशन होतंय कारण आपण क्वालिटी नाही आपली खाण्यामध्ये, कारण आपल्याला कॉम्प्रोमाइज पाहिजे. आपण जे चिप्स खातो, हे सगळं खातो, त्याच्यात ते तेल वापरतात. ते तेल पण नाही, ते पाम ऑइल. बाहेर तुम्हाला कोकोनट ऑइल म्हणतात किंवा शेंगदाण्याचं तेल म्हणतात किंवा बाकी, ते फक्त पाम ऑइलमध्ये फ्लेवर घालतात. तर ते अतिशय घातक आहे. म्हणून आपण काय करतो, आपल्या बैलांना एंगेजमेंट म्हणून त्यांना चालवतो, दुसऱ्या फार्ममध्ये घाणीचं तेल काढतो आणि ती सरकी मिळते, ती पण आपण गाईला देतो किंवा तुम्हाला देतो, तुम्ही ते आपल्या फीडमध्ये घालता. तर असा विषय आहे की आपल्याला की ओरिजिनल जर आपण गोष्टी पाहिजे असेल, चांगलं जीवन जगायचं असेल, तर आपण आपल्या प्रकृतीची काळजी घेणं हे इन्व्हेस्टमेंट आहे, हे खर्च नाही. तर त्याच्यामुळे ह्याचे जे प्रॉडक्ट्स बनणार या गाईच्या दुधापासून, ते ॲक्च्युअल त्याला रिझल्ट मिळणार. ते तूप जर तुम्ही खाल्लं तर तुमचे हार्ट ब्लॉक पण त्यांनी निघू शकतात. खूप कार्डिओलॉजिस्ट माझे मित्र आहेत, ते रेकमेंड करतात असं चांगलं तूप खाणं. त्यांनी चांगलं कोलेस्ट्रॉल वाढेल, वाईट कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, SDL वाढेल. त्याच्यानंतर नाकात ते तूप घातलं झोपताना 2 थेंब, तर अप्पर कॉलरबोनवरच्या 90 आजारांवर तो उपाय आहे. आपल्या नेवल बेंबीला लावलं, अनेक त्याचे फायदे आहेत. तर त्याच्यामुळे आपण या गोष्टीचं लक्ष दिलं पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचं त्यासाठी की गाईला चांगलं वातावरण, प्रेम आणि चांगलं अन्न हे दिलं पाहिजे. आपण जे त्यांच्यात देतो, गाईच्या पोटात घालतो, त्याच्याच अनुषंगाने आपल्याला रिझल्ट मिळणार आणि ते विषमुक्त आपण त्यांना खायला दिलं पाहिजे. तर आता बघा, ही सगळी जी गोशाळा आहे, तर असं नाही की या गाईंना काही शेल्टर नाही आहे, काही गोशाळा नाही आहे, पण त्यांना हे आवडतं. रात्री पण हे सगळं मोकळं असतं, तरी या गाई येऊन इथेच बसतात. हो. आता या टेम्पोमध्ये चारा कुट्टी करून ठेवलेला आहे, जो आपण कापतो, स्वतः उगवतो. पाहिजे आता त्या गोशाळेमध्ये तो चारा आपण घालणार. इकडे पण तो चारा ठेवलाय. हे नवीन गोडाऊन निर्माण होत आहे गाईसाठी. ही गोशाळा आहे. तर आपण काय करतो, हे जे आपलं खाद्य जे आहे धर्मराज ॲग्रोचं, ते या हिरव्या चाऱ्याबरोबरच मिक्स करतो. एकतर तुम्ही त्याला ओलं पण देऊ शकता किंवा कोरडं पण देऊ शकता. आम्ही एरवी काय करतो, हे गाई बाहेर जातात, आता हे जे कुट्टी आहे ह्याच्यातच पाणी घालून ह्याच्यात मिक्स करतो आणि कालवतो, आणि म्हणजे गाई येतील तेव्हा ते हे सगळं हा खाद्य खातील. तर प्रत्येक गाईला मिनिमम मेंटेनन्स डोस 2 किलो दिलं पाहिजे, कमीत कमी 2-2.5 किलो. आणि वासरांसाठी पण चांगलं आहे, वृद्ध बैलांसाठी पण चांगलं आहे, सर्वांसाठी हे चांगलं आहे. ह्याच्यात पूर्ण गाईचं कलर, त्याचा स्किनचं कलर, त्याचा कोट, त्याचं दूध, असे अनेक बेनिफिट्स आहेत हे खाद्य दिल्याने. आणि तुम्हाला एक 15 ते 20 दिवसात जाणवेल की गाईचं पूर्ण त्वचा पण बदलली. तर आणि कमीत कमी 3 महिने 6 महिने तुम्ही जर सलग वापरलं तर तुम्हाला 100% तो रिझल्ट आपल्याला या खाद्याचा दिसेल. तर या गोशाळेत आपण फक्त हे धर्मराज ॲग्रोचंच खाद्य देतो आणि त्याच्यामुळे गाय बघा, वासरं पण बघा तिकडे मागे आहेत सर्व. गोशाळा आहे बघा,
असं आता फ्लोरिंगचं काम चालू आहे. प्रत्येक गाईसाठी मॅट्स आहेत, कारण माती गाईला सगळ्यात नैसर्गिक आहे. पण पावसाळ्यात तिकडे इतका पाऊस असतो, 8-8 दिवस पाऊस होतो, त्याच्यामुळे या मॅट्स आहेत गाईला, म्हणजे त्यांना त्यांचा पाय घसरत नाही कॉन्क्रीटवर. आणि गादीसारखी आहे. आणि ही वासरं आहेत, ती वासरं पण सगळी अशी ओपन आहेत, मागे फिरत आहेत. तर यांना पण आपलं खाद्य जे आहे ते महत्त्वाचं आहे. वासरांसाठी रेकमेंडेड डोस 1 किलो सकाळी, 1 किलो संध्याकाळी त्यांना खूप होईल, किंवा पाव 3/4 म्हणजे पाऊंड, जवळ 1.5 किलो दिवसाला पण खूप होईल त्यांना वासरांना. त्यांनी त्यांचं बॉडी डेव्हलपमेंट, वजन वाढेल. त्याच्यानंतर गाई ज्या कालवडी ज्या आहेत, ज्या एरवी 2.5-3 वर्षामध्ये मॅच्युअर होतील, त्या आपलं खाद्य दिल्याने, त्यांना व्यवस्थित दूध पाजल्याने त्या 2 वर्षाच्या आत त्या मॅच्युअर होतील. तर त्याच्यात लॉस काही नाही आपल्याला, हे इन्व्हेस्टमेंटच आहे. आणि नक्की गाईचा आशीर्वाद मिळेल. नमस्कार. हरे कृष्ण. माहिती दिल्याबद्दल, प्रबोधन केल्याबद्दल आभार आहे प्रभूजी. हरे कृष्ण.